आणि आता आपण जाणार आहोत जिकडे गॉसिप रंगतं ते म्हणजे बेडरूममध्ये. आणि बेडरूम यावेळेला आपण पाहू शकतो की ही बेडरूम एकच आहे, त्यामुळे सगळे जे स्पर्धक इथे येणार आहेत, मग त्या वाईल्ड कार्ड एंट्रीज असोत किंवा कोणीही असो, हे सगळे इकडेच असणार आहेत. त्यामुळे ही एकच बेडरूम आहे जी आपण पाहू शकतोय. आणि इथे अमेझिंग असं सगळं सेटिंग अरेंजमेंट इकडे सुद्धा आहे. आणि जसं मी म्हणलं तुम्हाला की या घरातल्या उशा मला खूप आवडल्यात, तर या सगळ्या खूप मस्त आहेत. इकडे सुद्धा छान अशी ग्लिटरी ग्लिटरी पिलो आहे. त्यामुळे बेडरूममध्ये सुद्धा एक छान बसायचा कट्टा ठेवलेला आहे. आता आपण बेडरूम बघणार आहोत, कारण इकडे सर्वात जास्त भांडणं रंगतात, गॉसिपसुद्धा रंगतं आणि सर्वात जास्त काळ स्पर्धक या एरियात असतात. त्यामुळे आपण पाहू शकतो हे झुंबर अर्थातच अमेझिंग आहे. जसं की बाकी झुंबरं ग्रेट होती, ग्लॅमरस होती, तसंच हे सुद्धा फार अमेझिंग आहे. आणि मेन असते ती म्हणजे थीम. तर मुलं किंवा मुली कुठल्या एरियात आता जाणार ते आत्ता कळू शकत नाही आहे, पण एक अंदाज बांधला तर असं वाटतंय की मुली जनरली या एरियात असतील, कारण इकडे जे आहेत ते छान चेहरे आहेत आणि तिकडे जे आहेत ते प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे फोटो आहेत. आणि जनरली मुली असे छान बॅकग्राऊंड असलेले एरिया चूज करतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा एरिया हा मुलींचा असू शकतो किंवा मुलं मुली एकत्र पण असू शकतात. आता ते काय होणार आहे त्यासाठी आपल्याला सीझनच बघावा लागेल. आणि जसं मी म्हणलं की इथे सगळीकडे एरियाजमध्ये आरसे हे नेहमीच असतात, तसे इकडे सुद्धा खूप सारे आरसे आहेत. हा खूप मोठा असा एरिया आहे आणि अर्थात ड्रेसिंग टेबलसुद्धा आहे, आरसे आहेत. त्यामुळे प्रत्येक बेड हा डबल बेड आहे आणि इकडे जे आहेत ते दोनच सिंगल बेड आहेत आणि हा पुन्हा डबल बेड आहे. त्यामुळे आता सिंगल बेड कोण घेणार आणि डबल बेड कोण घेणार हेही बघावं लागेल. तर इकडे अख्खं पुन्हा एकदा जी जंगलची थीम होती ती इकडे सुद्धा दिसतीये. बिबट्या दिसतोय इकडे, खूप सारे चेहरे दिसत आहेत, जोकर सुद्धा दिसतोय. सो एक कुठेतरी अत्यंत एक छान अशी क्रिएटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. हे अतिशय आर्टिस्टिक आहे, खूप क्रिएटिव्ह अशी ही सगळी पेंटिंग्ज आहेत. त्यामुळे एक कलेचा एक सुंदर असा साज पाहायला मिळतोय आणि एक छान कलाविष्कारसुद्धा इथे दिसतोय आपल्याला. त्यामुळे हे सगळंच फार सुंदर दिसतंय